चला सिंपल रेसिपी बघूया। हाय हॅलो नमस्ते, सिटू सिंपल रेसिपीज या व्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। नॉनव्हेज खायचे पण आपल्याकडे टाईमच कमी, पण करायचं काहीतरी नॉनव्हेज खायचे। चला तर मग आपण झटपट आणि मस्त टेस्टी होणारी भेजा फ्राय रेसिपी करूया। त्याआधी भेजा एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्यात आणि मग नंतर तो गरम पाण्यात उकळायला टाकायचा। त्यात थोडीशी हळद घालायची जेणेकरून त्यातला वास निघून जाईल आणि छान आपला भेजा तयार होईल। नंतर मग आपण भेजा फ्रायसाठी लागणारे कांदे, टोमॅटो, लसूण, अद्रक हे सुद्धा बारीक कट करून घ्यायचं आहे आणि अधूनमधून भेजा जो आपण उकळायला ठेवला होता कढईमध्ये ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। भेजा फ्राय रेसिपी जशी कमी वेळेत होते, चविष्ट होते, तसंच तिला खायला सुद्धा बघा आपण मस्त गरम गरम भाकर किंवा चपाती, ब्रेड किंवा पाव यासोबत आपण ती खाऊ शकतो आपल्या इच्छेप्रमाणे। गरम पाण्यात उकळून घेतल्यानंतर आपण भेजा व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ते पाणी फेकून द्यायचं, ते वापरायचं नाही। कढईमध्ये आपण तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जिरे घालायचे। जिराला तडका दिल्यानंतर आपण जे काही कापून ठेवलं होतं लसूण आहे, अद्रक आहे, टोमॅटो आहे हे सुद्धा आपण टाकून घ्यायचं। व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं तेलात आणि मग कांदे, लसूण, अद्रक याचा कलर थोडा चेंज झाला की आपण त्यात घालणारे मसाले। मग त्यातमध्ये लाल तिखट आहे, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला घातला आहे, मी हळद घातली। तुम्हाला पाहिजे तर याहीपेक्षा वेगळे मसाले घालू शकता तुम्ही। हे छान सगळे एकजीव झाल्यानंतर आपण टमाटे टाकून घ्यायचे आणि टमाटरसुद्धा मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि सगळे व्यवस्थित फिरून झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकलेलं व्यवस्थित आटू द्यायचं की ते मसाल्यातलं तेल सुटेस तोपर्यंत। आणि इतर भाज्यांप्रमाणे याही भाजीत आपण चवीपुरते मीठ घालून घ्यायचे। बघा कधीही नॉनव्हेज केलं नसेल त्यांना ही भाजी अगदी सहज जमेल, सहज शक्य आहे। म्हणून तुम्ही ही भेजा फ्राय रेसिपी नक्की ट्राय करा, जमेल तुम्हाला सुद्धा। आणि व्यवस्थित आपण जे मसाले तयार केले होते त्यात तो उकळवलेला भेजा टाकून घ्यायचा आणि छान चम्मचने फिरवून घ्यायचा। आपल्याला बारीक पीस करायचे तर बारीक जास्त फिरवायचं, आपल्याला मोठे पीस हवे तर कमी फिरवायचं। ह्या पद्धतीने आपला भेजा फ्राय आता तयारच होईल। थोड्या वेळात झाकण लावून ठेवायचं। बघा बरं, बोलता बोलता अगदी सोपी आणि कमी वेळेत होणारी भेजा फ्राय रेसिपी आपली झाली सुद्धा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो, पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशा छान आणि चविष्ट व्हिडिओमध्ये भेटूच। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।